लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. हो, हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला. 15वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. परंतु आता ज्या बहिणींना 15वा हप्ता मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बोनस येणे सुरू झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, बोनस सुरू झाले लाडक्या बहिणींनो. तर राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये बोनस सुरू आणि ते बोनस मिळत आहे. हे बघा, जवळपास 10,000 ते 15,000 दरम्यान. हो, आता तुम्हाला जरी हे बोनस पाहिजे असेल तर त्यासाठी एक काम करावं लागणार आहे तुम्हाला. हे बघा, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सत्य माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व सत्य माहिती तुम्हाला फक्त मीच देतो. हे बघा, 15वा हप्ता सप्टेंबरचा हप्ता आला आणि या चालू महिन्याचा हप्ता देखील दिवाळी निमित्त देण्यात येत आहे. 16वा हप्ता देखील सुरू झाला, त्याबद्दल पण अपडेट आहे. आणि बोनस जे आहे ते बोनस सर्वांना मिळत आहे. तर एक काम करावं लागणार आहे, म्हणजे 10,000 ते 15,000 दरम्यान तुम्हाला बोनस मिळेल. आता भरपूर जिल्ह्यात जवळपास बघा 25 जिल्ह्यात सुरू झाले. हो, 25 जिल्ह्यात सुरू झाले. तुमच्या जिल्ह्यात जरी सुरू झाले नसेल तर त्यासाठी एक काम करा पटकन, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पण येऊन जाईल. ओके, चला ते काम काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी आता. तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुश खबर आलेली आहे. खुश खबर हे बघा, तर जे काही बोनस आहे ना ते आता कोणकोणत्या जिल्ह्यात आलेले आहे तुम्हाला सांगतो. 25 असे जिल्हे आहेत जे टॉप जिल्हे आहेत, महत्त्वाचे जिल्हे आहेत, तिथे मोठे जिल्हे जे आहेत तिथे हे बोनस सुरू झाले. आज बोनस हे तुम्हाला एक काम तुम्हाला करावं लागणार आहे, तेव्हाच बोनस मिळणार आहे. यासाठी बघा, तुमचं आधार कार्ड, तुमच्याजवळ तुमचं स्वतःचं आधार कार्ड आहे ना, तर ते आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. बस, तुम्हाला दुसरं काहीच लागणार नाही, ना रेशन कार्ड ना पॅन कार्ड, काहीच नाही. फक्त तुमचं आधार कार्ड लागणार आहे. आणि महत्त्वाचं, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर मग पात्र आहेत. ओके, तर या गोष्टी पाहिजे. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे. तुमच्याजवळ तुमचं स्वतःचं आधार कार्ड सर्वांजवळ असतं, ते काही टेन्शन नाही. ओके, आता या अपडेट व्यतिरिक्त एक छोटीशी माहिती तुम्हाला देतो मी. हे बघा, मागच्या वेळी आपण एक अपडेट बघितली होती की 1,00,000 रुपयेपर्यंत कर्ज मुंबईतील महिलांना मिळणार आहे, बरोबर. तर एक जे काही कर्ज आहे, या कर्ज संदर्भात काय अपडेट आहे याबद्दल पण भरपूर बहिणींनी विचारलं होतं. तर सुरुवात झालेली आहे, मुंबईत कर्ज मिळत आहे बहिणींना. तसेच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण सुरू होऊ शकतं, परंतु अजून त्याबद्दल अपडेट नाही. आता चला आपल्या जे आपला विषय आहे त्याकडे आपण वळूया. 16वा हप्ता, हा जो चालू महिना चालू आहे ऑक्टोबरचा, या ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणींनो, हा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू. आता तुम्हाला 1,500 रुपये मिळाले नुकतेच, ते मिळाले होते सप्टेंबरचे. परंतु आता जे सुरुवात होत आहे ते मिळत आहे ऑक्टोबरचे, म्हणजे या चालू महिन्याचे ऑक्टोबरचे 1,500 रुपये थेट खात्यात. ओके, तर याबद्दल माहिती आपण समजून घेणार आहोत आता. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आणि बोनस, दिवाळी आहे त्यामुळे या दिवाळीनिमित्त दरवर्षी बोनस दिलं जातं. दिवाळी जे बोनस आहे, बोनस किती, 10,000 ते 15,000 दरम्यान. ओके, चला त्याबद्दल पण माहिती बघा तुम्ही आता. हे बघा, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बोनस येणे देखील सुरू झाले. परंतु एक महत्त्वाची माहिती, हे तुम्हाला करावंच लागणार आहे. ते काम कोणतं तुम्हाला करावं लागणार आहे ते काम पहिले समजून घ्या. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या EKYC प्रक्रियेबाबत मोठी अपडेट आता मिळाली आहे. आता EKYC करताना येणाऱ्या समस्या, अडचणी लवकरच सुटणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. हे बघा, सर्वांना EKYC करायला सांगितलेलं आहे, परंतु काय होत आहे, भरपूर अशा अडचणी येत आहे. KYC करताना
समस्या येत आहे, त्यामुळे KYC पूर्ण होत नाही आहे. तर बघा आता याबद्दल ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या लवकरच सुटणार आहेत असं मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी माहिती दिलेली आहे. आणि एक काम तुम्हाला करावं लागणार आहे हप्त्यासाठी. हप्ता जरी तुम्हाला रेग्युलर पाहिजे असेल तर बहिणींनो तुम्हाला KYC करावी लागणार आहे. हे बघा आता KYC काय झालेलं आहे, ज्यांची KYC झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता आला लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा. त्यामुळे भरपूर बहिणी विचार करत होते की मी तर KYC केली नाही, मला तर हप्ता आला, मग मला KYC करण्याची काही गरज नाही. असा विचार करू नका बहिणींनो. सर्वांना कंपल्सरी आहे KYC करणं. नाहीतर पुढे चालून आता बघा दिवाळीचा सण होता, त्यामुळे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे, परंतु पुढे चालून तुम्हाला हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे पटकन तुम्ही KYC करा. दिवसा होत नसेल तर रात्रीच्या वेळी KYC करा, लोड कमी असतो. बघा आता अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ना, ही माहिती नीटपणे समजून घ्या. हो, बोनस संदर्भात पण सांगतो तुम्हाला आणि हप्त्याबद्दल 16वा हप्त्याबद्दल पण सांगतो. हे बघा तर लवकरच अडचणी सुटणार आहेत KYC संदर्भात. त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींसाठी देखील आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त भागातील ज्या काही पात्र महिलांसाठी KYC करण्यासाठी आता 15 दिवस मिळणार आहेत. अतिरिक्त बघा 15 दिवस मुदतवाढ मिळालेली आहे लाडक्या बहिणींना. कुठे? जिथे पूरग्रस्त भाग म्हणजे जिथे पूरग्रस्त झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, अशा पूरग्रस्त भागातील महिलांना KYCसाठी 15 दिवस मिळणार आहेत अजून. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. KYC न केल्यास योजनेचा लाभ बंद होणार आहे. मात्र अनेक लाभार्थी महिलांना तांत्रिक अडचणीमुळे KYC करण्यात अडचणी येत होत्या. आता सरकारकडून KYC सर्व्हरमध्ये सुधारणा सुरू करण्यात आली आहे. नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर पूरग्रस्त भागासाठी 15 दिवस अतिरिक्त मुदत देण्याची घोषणा आदित्य तटकरे मॅडमांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रियेत गती आणण्यासाठी सर्व्हरवर विशेष सुधारणा केल्या जात आहेत. दररोज सुमारे बघा 4 ते 5 लाख महिलांची KYC प्रक्रिया पार पडत आहेत. आतापर्यंत 1,10,00,000हून अधिक महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली असून आणखीन 2.5 लाख महिलांची जी काही प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात असल्याचे आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितले. ओके, तर बघा 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिथे पूरग्रस्त भागातील महिला आहेत तिथे 15 दिवस अतिरिक्त मुदत दिलेली आहे. तर नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी KYC करून घ्या. चला आता 16वा हप्त्याबद्दल माहिती बघा. तुम्हाला नुकताच बहिणींनो आता 15वा हप्ता मिळाला. लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले. तर लगेच 16वा हप्ता येईल का असा प्रश्न होता बहिणींचा. तर लगेच तर काही तुम्हाला मिळणार नाही, परंतु तुम्हाला सांगतो मी कधी हे पैसे मिळतील 16वा हप्त्याचे त्याबद्दल माहिती बघा. आता बघा आपण सर्वजण बघतच आहोत, ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढील महिन्यात येत आहे. त्यामुळे असंच काही होऊ शकतं. पुढील महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये 16वा हप्त्याचे 1500 रुपये येणार आहेत. तर आता बघा हे पैसे 16वा हप्त्याबद्दल तुम्हाला सांगितलं मी. आता सर्वजण तुम्ही बोनसची वाट बघत असाल तर हे जे काही बोनस आहे 10,000 ते 15,000पर्यंत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे ST कर्मचारी जे काही ST कर्मचारी आहेत, ओके, महामंडळ ST कर्मचारी महामंडळांचे जे काही कर्मचारी आहेत तिथे जे काही अधिकारी आहेत त्यांना हे बोनस दिलं जाणार आहे. त्याची मागणीच चालू आहे. आलं लक्षात? तर बघा लाडक्या बहिणींना महिलांना 1500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. तसा कुठलाही GR आलेला नाही. ओके, आणि सध्या तुम्हाला सोशल मीडियावरती सांगितलं जातं की बोनस मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, 8,000 रुपये मिळतील, 6,000 रुपये मिळतील, 10,000 रुपये मिळतील, 12,000 मिळतील, 15,000 मिळतील, 20,000 रुपये मिळतील. असं काही तुम्हाला फेक अपडेट सध्या सोशल मीडियावरती दिल्या जात आहेत. तर अशा बातम्यांपासून, अशा खोट्या बातम्यांपासून तुम्ही दूर राहा. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चला आता ज्या ताज्या बातम्या, टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या आपण बघणार आहोत. बघा आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट. चला आता ज्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगत आहे त्या सर्व कामाच्या बातम्या आहेत. हे बघा, तर बाबासाहेबांची शिक्षण संस्था ते शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल.
मंत्रिमंडळ बैठकीत 3 सर्वात मोठे निर्णय आणि राज्याचा चेहरा मोहरा आता बदलणार. 3 महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. चला त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे याच बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उद्योग विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, निधी व न्याय विभाग या 3 महत्त्वाच्या विभागासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग विभागमध्ये बघा, महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे. धोरण कालावधीत 50,000 कोटीची गुंतवणूक, 5 लाखांवर रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. बघा, 5 लाखांवरती रोजगार निर्मिती पण होणार आहे. राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना नगदी पिकासारखा आणखीन एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय उपलब्ध होईल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागमध्ये बघा, आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना तयार करण्यात आली आहेत. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहाच्या इमारतीचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याकरिता नियोजन केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबई छत्रपती संभाजीनगरमधील 9 शिक्षण संस्था, 2 वसतिगृहाचे अद्ययावतीकरण केले जाईल. त्यासाठी 5 वर्षासाठी 500 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर बघा, विधी व न्याय विभाग यामध्ये बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते ड संवर्गातील 2228 पदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठीच्या खर्चाच्या ज्या काही तरतुदीस आहेत त्या मान्यता देण्यात आल्या आहे. ओके, तर हे महत्त्वाचे 3 निर्णय महत्त्वाचे घेण्यात आले. चला, अपडेट ही बातमी तुम्हाला समजली. बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. चला आता आपण जाणून घेणार आहोत बातमी नंबर 2. दिवाळीपूर्वी केवळ 5 जिल्ह्यातील पूरग्रस्तांनाच मिळणार मदत. 28 जिल्ह्यांचे पंचनामे अजूनही कलेक्टर स्तरावरच अडकले. काय आहे बातमी, चला समजून घेऊया. मागील महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पावसामुळे आलेल्या पुरामुळे राज्यातील 33 जिल्ह्यातील 68 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या 48 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. मात्र आतापर्यंत केवळ बुलढाणा, हिंगोली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांचेच अंतिम पंचनामे अहवाल सरकारला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नसल्याची स्थिती समोर आली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करून तलाठी, मंडलाधिकारी पंचनामा अहवाल तहसीलदारांकडे पाठवत आहेत. त्यानंतर तालुक्याच्या एकत्रित अहवालावर तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्यानंतर तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो. त्यांनी पीकनिहाय पडताळणी केल्यानंतर त्यात काय दुरुस्ती असल्यास तो अहवाल पुन्हा परत पाठवून दुरुस्त करून घेतला जात आहे. ओके, त्यानंतर दुरुस्तीनंतरचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरीनंतर जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्त, कृषी आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात शेवटच्या 10 दिवसात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेल्याने अनेक ठिकाणचे पंचनामे व अहवाल अंतिम व्हायला वेळ लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठीक आहे, ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती शेतकरी भावांसाठी. तर बघा, या काही महत्त्वाच्या बातम्या. सुरुवातीला आपण राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती आपण बघितली. त्यामध्ये लाडक्या बहिणींना जे काही
पूरग्रस्त भागातील महिला आहेत त्यांना 15 दिवसाची मुदतवाढ इथे मिळालेली आहे आणि बाकीच्या बहिणींना 2 महिन्याची मुदतवाढ आणि जे काही पूरग्रस्त भागातील महिला आहेत त्यांना अजून 15 दिवस त्यापुढे मुदतवाढ देण्यात आला KYCसाठी. KYC करून घ्या सर्वांनी. बोनस संदर्भात तर काही निर्णय वगैरे झालेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे 16वा हप्ताबद्दल पण मी तुम्हाला माहिती दिली. लाडक्या बहिणींना कधी मिळणार त्याबद्दल पण अपडेट सांगितले. ओके, हे बघा आपल्या चॅनलवर असं कुठलाही दावा केला जात नाही किंवा असं कुठलीही माहिती सांगितली जात नाही. जी बातमी असते, जे सत्य माहिती असते, कामाची माहिती असते, एज्युकेशनसाठी माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. ओके, शैक्षणिक एज्युकेशनसाठी आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाते. असा कुठलाही आपल्या चॅनलवर दावा केला जात नाही. ओके, ठीक आहे. ही माहिती तुम्हाला समजली. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.